निबोधत। हॅलो, नमस्कार माझ्या बालमित्रांनो. एकदम मजेत ना? खूप छान थंडी आहे, शाळा पण नाही, त्यामुळे झोपायला मिळतं आहे, हो ना? आणि हो, नवीन वर्ष पण सुरू झालं आहे. हॅपी न्यू इयर. तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या नचिकेतातर्फे तुमचे स्वागत. एवढ्यावरच नाही आपण थांबायचं. या नवीन वर्षाचा काहीतरी नवा छान संकल्प करायचा. काय बरं कराल? मी सांगू? हेल्थ इज वेल्थ. तेव्हा आपण तब्येत एकदम फिट ठेवण्याचा संकल्प करूया. आणि हो, व्यायामच नाही तर तुमच्या आवडीनुसार एखादा छंद तुम्ही वाढवायला आणि जोपासायला सुरुवात करा, की जो पुढच्या आयुष्यात तुम्हाला तन आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करेल. चला तर मग, आधी मन एकाग्र करण्यासाठी 3 ओंकार व प्रार्थना म्हणूया. 3 ओंकार आणि प्रार्थना. प्रार्थना. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. मुलांनो, प्रत्येक एपिसोडमध्ये शिथिलीकरण व्यायाम असतोच. तुम्हाला आता प्रॅक्टिस झालीच असेल. व्यायामाचे महत्त्व तुम्हाला आत्तापर्यंत कळले असेल. रोज करताना व्यायाम न चुकता. चला तर मग बघूया शिथिलीकरण. शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने
एकं द्वे त्रीणि चत्वारि पंच. डाव्या हाताने एकं द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने एकं द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकं द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने एकं द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. 5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम द्वे 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 एकम द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम द्वे 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 एकम द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत. सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाहीये. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. आता सूर्यनमस्कार का घालायचे हे सांगायची गरजच नाही, हो ना. जो पृथ्वीला आपल्या तेजाने किरणाने उजळून टाकतो त्या सूर्याचे आभार मानायलाच हवेत.
व ते आभार मानता मानताच आपले शरीर सूर्यासारखे तेजस्वी व्हावे हाच खरा हेतू. चला तर मग सूर्यनमस्कार घालूया. सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी सूर्यनमस्काराची एक स्थिती असते ती घेणार आहोत. दोन्ही पाय जुळवायचे, हातांची नमस्कार मुद्रा, डोळे बंद. सुरुवातीला प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना सावकाश आणि स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. एकम. दोन्ही हात नमस्कार मुद्रेतून वरच्या बाजूला न्यायचे, गुडघे ताठ ठेवायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत मागे झुकलेली स्थिती. द्वे. सावकाश खाली येत दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांजवळ ठेवायचे किंवा पायांचे अंगठे धरायचे आणि आपले गुडघ्यांपर्यंत कपाळ पोहोचलेलं. पूर्ण कमरेपासूनचा पुढचा भाग पुढच्या बाजूला झुकलेला आहे. त्रिणी. उजवा पाय मागे न्यायचा, गुडघा जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात दोन पायांच्या बाजूला, मान सरळ, दृष्टी एकाग्र. चत्वारी. दुसरा पाय मागे न्यायचा. ही स्लाइंटिंग पोझिशन झाली. दोन्ही पायांची बोटं जमिनीला टेकलेली, संपूर्ण हात जमिनीला टेकलेले आणि पायापासून खांद्यांपर्यंतचं पोर्शन आपल्या पायांच्या आणि हातांच्या बोटांवर झेललेलं. दृष्टी समोर, नजर एकाग्र करायची आहे. पंच. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे आणि कपाळ, शरीराची घडी घालून कपाळ जमिनीला टेकवायचे. षट. परत शरीर सावकाश पुढे आणत आपलं कपाळ जमिनीला टेकवा, छाती जमिनीला टेकवा, दोन्ही हात जमिनीला टेकलेले, दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले आणि पायांची बोटं जमिनीला टेकलेली. पोट मात्र वर खेचून घ्यायचं आहे. साष्टांग नमस्काराची स्थिती आहे. सप्त. भुजंगासन. कमरेपासून खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर खेचून घेतलेला आणि मान वर, डोळे आकाशाच्या दिशेला. अष्ट. पर्वतासनाची स्थिती. टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत, मान दोन्ही खांद्यांमधून आत घालायची आहे. नव. परत एकदा जमिनीला गुडघे टेकवा, शरीराची घडी घाला आणि कपाळ जमिनीला टेकवा. दश. एकादश. द्वादश. छोट्या दोस्तांनो, आता आपण बघूया सुप्त वज्रासन. नाव ऐकल्यावर आश्चर्य वाटलं ना, पण करायला अगदी सोपं आणि चांगलं आहे. तुमच्या ह्या वयात जर तुम्ही सराव केला ना तर त्याचा खूप फायदा होईल. काय फायदा होतो माहिती आहे का? पाठ ताठ राहते, डोळे चांगले होतात, डोळ्याला तेज येते, जाडेपणा कमी होतो आणि कंबर दुखत असेल, पाय दुखत असतील तर ते पण दुखायचे बंद होतात. किती सोपा उपाय आहे ना. चला तर मग आता बघूया सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन स्थिती. एकम. फोल्ड युअर right leg. द्वे. left leg. Sit in Vajrasana position. Trini. Gently bend backwards from the waist, coccyx region. Take support of your elbows. Chatvari. Remove the support. Let your shoulders rest on the ground. Head touch the floor. Cross your hands. Right palm on the left shoulder. Left palm on the right shoulder. Adjust your head at the cross. Feel the fine stretch along the thighs and the whole spine. Supta Vajrasana tones up all the lumbosacral nerves. Extremely good for the digestive disorders. Corrects the thigh muscles
Pancha. Slowly come up. Recline with the support of your elbows. Shata. Stabilize in Vajrasana position. Sapta. Release your left leg. Stretch it forward. Ashta. Right leg forward. Sit in the Sthiti position. Relax. मित्रांनो, धर्म, संस्कार आणि राष्ट्र हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं असतं, नाही का? आपल्या आयुष्याचं भविष्यच याच्यावर अवलंबून असतं. म्हणून हे गाणं नीट ऐका व अर्थ समजून घ्या. आणि गातंय कोण माहिती आहे का? आपली छोटी मैत्रीण मुक्ता झंकर. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. जन्म सिद्ध भावना स्वदेश का विचार हो, रोम रोम में रमा स्वधर्म संस्कार हो. आरती उतारते प्राण दे हो मगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियाँ, ग्राम नगर प्रांत से संगठित शक्तियाँ. लक्ष्य लक्ष्य रूप से राष्ट्र हो विराट विराट तन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. ऐक्य शक्ति देश की प्रगति में समर्थ हो, धर्म आसरा लिए अर्थ काम मोक्ष हो. पुण्य भूमि आज फिर ज्ञान का बने सदन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. चला, आता आपण तुमच्या आवडीच्या विषयाकडे वळूया. आपला एक बालदोस्त तीर्थेश चौधरी, स्वामी विवेकानंद 5वी मधला, त्यांनी आपल्याकडे त्याची छान चित्र पाठवली आहेत. चला तर मग बघूया. एक आहे गणपती, एक आहे फुलपाखरू आणि 2 चित्र खूप छान पाठवली आहेत. अगदी बोलकी चित्र आहेत. बघा बरं, कोविड वॉरियर कशी मदत करतात यावर सुंदर चित्र काढून त्यांनी पाठवलेत. तुम्हाला पण तुमची चित्रकला आमच्याकडे सादर करायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला पाठवा. आम्ही तुमची चित्र नक्की दाखवू. छोट्या दोस्तांनो, आता तुम्ही ऐकणार आहात एकनाथजींची गोष्ट. गोष्ट सांगणाऱ्या ताई किती छान गोष्ट सांगतात, नाही का? आवडते ना तुम्हाला? एकनाथजींचे गुण त्यांनी स्वतः कसे जोपासले, वाढवले ते या गोष्टीतून त्या सांगतायत. परोपकार, शिस्त व सामर्थ्य हे गुण त्यांचे दिसून येतात. ऐका तर मग. आणि तुमच्यात काय काय गुण आहेत बरं, ते पण ओळखा आणि ते पण वाढवा, हो ना? नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? काय म्हणताय? वाट बघत होता? मलाही उत्सुकता लागली होती
केव्हा पुढची तुम्हाला प्रसंग पुढचा आणि कथा तुम्हाला सांगू असं झालं होतं एकदाचं, की अरे बापरे, मुलं माझी वाट बघत असतील. मग आपण काय ठरलं आपलं, सब तय्यार म्हणा, हा तय्यार म्हणा, सब तय्यार हा तय्यार. मग आता आपण काय काय बघितलं होतं, की लहानपणीचा नात कसा होता, एकदम धाडसी होता, त्याला खेळायला पण कसं खो खो, कबड्डी, बलवान शरीर, ताकदवर शरीर आणि सहन करण्याची ताकदसुद्धा त्याच्यात होती. ते तुम्ही बर्फाच्या कथेत बघितलं, की बर्फ आणायला गेला नव्हता का, मग एक उचलू शकतो, तर मग अजून म्हणजे आपल्याला सांगितलं आहे काम त्याच्यापेक्षा उत्तम काम, ते वेळेत काम. बरं, त्याच्यासाठी डोक्याचा वापर करून की कसं काम करायला पाहिजे हे सगळं त्यांनी ते लहानपणीच एक स्वभावही होता आणि त्याच्यासाठी तो तयार होतही होता. मग आता आपणही ते ऐकून आपणही तसंच होण्याचा प्रयत्न करणार आहोत, हो की नाही. तर मग कसं नाथांनी केलं होतं, त्यांची अजून एक लहानपणाची गोष्ट तुम्हाला सांगते. माडीवर की नाही प्रसंग, आपण गोष्ट म्हणतो पण तो प्रसंग आहे. हां, त्या प्रसंगातून आपण घेतो की नाही गोष्ट, आपण मनोरंजनातून प्रेरणा थोडीशी घेतो, पण प्रसंग म्हणजे आपल्यासारखा मुलगा आमच्यासारखाच लहान होता, मग त्यांनी प्रसंगात म्हणजे प्रसंग त्यांच्याबरोबर झालेली ही सत्य घटना आहे. म्हणजे तुम्हाला पण वाटेल अरे वा वा, आमच्यासारखाच होता की, आणि मग जर तो करू शकतो मग मी प्रयत्न तर करू शकतो, मग माझ्यात काय काय गुण आहेत ते मला पण कळू देत, हो की नाही. तर त्यांचा एक प्रसंग सांगते असाच लहानपणीचा. माडीवर तुम्ही कसं सगळी मुलं एकत्र बसता आणि अभ्यास करता, तशी सगळी मुलं एकत्र बसली होती माडीवर. आणि मग एकदम त्यांना असा आवाज आला आरडाओरडाचा. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला काही आरडाओरडाचा आवाज ऐकला आपण किंवा एखाद्या मिरवणुकीचा आवाज ऐकला की आपण लगेच अभ्यास करता करता पळतो आणि खिडकीतनं बघायला लागतो, अरे काय झालं आहे. म्हणून सगळी मुलं खिडकीतून बघायला गेली की काय झालं आहे. तर त्यावेळेला आता तो काळ म्हणजे आता 1914 आणि एकनाथजींचं आडनाव रानडे, बरं का, एकनाथजी रानडे. वडिलांचं नाव आणि आईचं नाव तुम्हाला सांगितलं की नाही, वडिलांचं नाव रामकृष्ण, आईचं नाव रमाबाई. मग त्यांनी मुलं बघायला लागली, अरे काय झालं. त्यावेळेला 1914च्या वेळेचा जन्म आहे त्यांचा, आणि मग ते मोठे झाले म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची छोटी लहानपणाची गोष्ट आहे. मग अरे त्यावेळेला घोडा रस्त्यात बेफाम झालेला घोडा एक सैरावैरा पळत होता आणि त्याच्यासमोरून एक छोटंसं मूल जात होतं आणि सगळीजणं नुसती वाचवा वाचवा वाचवा. सगळे काही असे धैर्यवान, असे बलवान असलं की धैर्य आपोआप येतं, आपल्याला कुठलाही निर्णय घ्यायची आपल्याकडे शक्ती येते की नाही. पण मग सगळे फक्त आरडाओरड करत होते, वाचवा वाचवा वाचवा. पण मुलांच्या लक्षात आलं तोपर्यंत एकनाथ हा खिडकीतून उभा राहून नुसता बघत राहिला नाही, तर नाथाने ते खिडकीतून उडी मारून पटकन कडेने जाऊन त्या मुलाचा प्राण वाचवायला हळूच त्या मुलाला घोड्याच्या समोर येण्यापासून वाचवलं आणि त्या मुलाला पटकन बाजूला काढलं. असा होता नाथ. आता हा नाथ घडला कसा हेही सांगितलं, की बाबांनी एक चूक झाली की 5 वाजता उठायचं म्हणजे उठायचं, आणि ते आपण चुकलोय हे त्याच्या लक्षात आलं. बाबांनी मारलं हे त्याच्या लक्षात आलं नाही. आणि शेवटपर्यंत नाथ आजारी पडले तेव्हासुद्धा मी तुम्हाला म्हटलं की ते सकाळी उठायचे आणि त्याच्या पुढे मग नाश्ता वगैरे करून परत आराम करायचे, पण त्यांनी उठवायचा काही नियम चुकवला नाही. असं नाही की परत ते तुम्हाला माहिती आहे सगळं. मग तसे अजून एक प्रसंग त्यांच्याबरोबर झाला. ते लहान असताना त्यांच्या आई त्यावेळेला ना बांगड्या भरणं हे खूप आवश्यक होतं त्यावेळेला, बरं का. बायकांनी बांगड्या भरले आणि त्यावेळेला आपले जे काही नियम होते, जे काही आपले संस्कृती होती, आणि असं मोठ्यांनी सांगितलं की हे करायचं म्हणजे करायचं. तेव्हा कोणी कोणाला विचारत नव्हतं, कोणाला उलट बोलत नव्हतं तेव्हा, की का घालायचं, कशाला करायचं, एवढा धाकच असायचा. धाक म्हणजे माहिती आहे ना, काय चुकलं हे कळायच्या आधी बाबांनी काठी उचलली. आता दुसऱ्यांदा आणि शेवटचा नाथाने मार खाल्लाय. कशासाठी, काय आईची बांगडी तुटली होती. बरं, त्यावेळेला लहान मुलांनीसुद्धा बोडक्या डोक्याने बाहेर पडायचं नसतं. म्हणजे बोडकं डोकं म्हणजे माहिती आहे का, त्यावेळेला टोपी घालायची डोक्यावर. बोडकं डोकं म्हणजे असं
टोपी घातल्याशिवाय नाही जायचं बाहेर. मग आता आणि आईची बांगडी तुटलेली आणि मग ती बांगडी घालणं गरजेचं होतं. ही बांगडी नसली तर त्यावेळेला जेवतसुद्धा नव्हता बायका, असं त्यावेळेचे नियम होते. मग ती सगळ्यात छोटा नात ती नाताला म्हणाली, चल रे नात, आपण माझ्याबरोबर चल, मग आपण बांगडी घालून येऊ. आता नात इकडे तिकडे टोपी शोधायला लागला. आपली पण कशी तुमची पण धमाल होत असेल ना, होते की नाही. मग आता ह्या प्रसंगानंतर असं करायचं नाही. तुम्ही कसं काही हवं म्हटलं, अगदी शाळेची बस आली तरी तुम्हाला शाळेचा बॅच कुठे आहे तो एखाद्या वेळेला नाही मिळाला, कशी फजिती होते, शाळेची बस पण चुकून जाते. असं मग तो पण लहान होता, त्याला त्या दिवशी टोपी नाही मिळाली. तर टोपी नाही मिळाली म्हटल्यानंतर नात आईबरोबर तसाच त्या बोडक्या डोक्याने निघाला बाबांच्या लक्षात आलं. मग बाबांनी त्याच्याकडनंच काठी मागितली, दे रे नात ती काठी दे तिकडनं. आणि दारं खिडकी बंद केली आणि नाथाला असे झोडपायलाच सुरुवात केली. तर नाथाला माहिती होतं माझं काय चुकलं आहे ते. मग आता आईने वगैरे परत मध्ये येऊन तो मार त्यांनी थांबवलं, त्यांना बाबांना शांत केलं. पण मग नाथ काही रागवला नाही हो, असं काही नाही आता बाबाने आज मला मारले. नाथांनी काय त्यातनं शिकलं, नाथांनी पुढे मोठे झाल्यानंतर म्हणून ते मोठी कामगिरी करू शकले. नाथांच्या खोलीत कुठची वस्तू नाथांनी कुठे ठेवली आहे, म्हणजे माननीय एकनाथजी यांनी कुठे वस्तू ठेवली आहे ते बिनचूक सांगायचे. कोणाला काय हवं तर ते बरोबर सांगायचे, त्या ठिकाणी ही वस्तू आहे. त्यांच्या बॅगेत त्यांनी फाईल ठेवली असेल, त्यांच्या बॅगेत त्यावेळेला टॉर्च माणूस ठेवत होता, काय आपल्याला आवश्यक गोष्टी, कारण त्यांचे पुढे तुम्ही ऐकाल की प्रवास करावा लागला होता. पण त्यांच्या बॅगेतही अचूक ते सांगायचे की इकडे ही वस्तू आहे, ती म्हणजे वस्तू जागेवर ठेवणं, वेळ वाचवणं आणि मिळालेली कामगिरी ताबडतोब पूर्ण करणं, हे मग त्यातून ते शिकले. आली की नाही लक्षात तुमच्या गोष्ट. मग ह्याच्यापुढे तुम्ही ह्या गोष्टीवरनं काय शिकणार, आजपासून आपल्या वस्तू जागच्या जागी असल्या की आपण वेळेवर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, आपली कामं वेळेवर होतात. मग आपण आपल्या कुठच्याही कामगिरीचं आव्हान घेतलं तर आपण त्या टायमामध्ये बरोबर ते काम करू. हां, त्यातनं मग तुम्ही पुढे काही शिकणार. त्याच्यापुढे मी आता परत दुसरे प्रसंग सांगणार. आवडलं की नाही, मला माहिती आहे तुम्हाला सगळं आवडतं आहे. आणि तुम्ही तो मधला वेळ मिळतोय तुम्हाला, तो तुम्ही अशा चांगल्या गोष्टी वाचा बरं का, मला पण तुमच्याकडून ऐकायचं आहे. हो चला, अच्छा बाय. आता ऐका विवेकानंदांचे विचार. हा आपला दोस्त आर्यन बघा बरं किती छान विचार सांगतोय, कसे स्पष्ट उच्चार आहेत त्याचे. देशासाठी तुम्ही काय करू शकता याची शिकवणच तुम्हाला या विचारातून मिळते. आणि आपण जर आत्मनिर्भर झालो तर आपला देश आत्मनिर्भर होईल. ऐका तर मग. हे अमृताच्या पुत्रांनो, आपल्या राष्ट्राची ही नौका शतकानुशतके प्रवास करीत आहे. आपल्या अमर संस्कृतीचे देणे देऊन जगाला समृद्ध करीत आहे. जीवन सागरापासून या राष्ट्रीय नौकेने आजवर अनेक शतके वाटचाल केली आहे. लक्षावरील जीवांना सर्व दुःखे ओलांडून पैलपार पोचविले आहे. आज या नौकेला चित्र पडले आहे, ती छिन्न झाली आहे. हे आपल्या चुकीने घडले की अन्य कोणाच्या हे तितके महत्त्वाचे नाही. आज आपण सर्व या नौकेत आहोत. अशा वेळी आपण काय करायचे? एकामेकांना शिव्या द्यायच्या, परस्परांशी भांडायचे? आज आपण सर्वची शक्ती एकत्र करायची नाही का? या नौकेला पडलेली चित्र बुजवायचा आटोकाट प्रयत्न करायचा नाही का? यासाठी हृदयाचे रक्त ही हवे असेल तर ते सुद्धा आनंदाने देऊ. या उदात्त प्रयत्नात आम्हाला अपयश आले तर सर्वांची ओठी आशीर्वादाचे शांत शब्द घेऊन जलसमाधी घेऊया. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जैवविविधता. आपलं सगळं आयुष्य सागरातच घालवणाऱ्या जीवांचा
संपूर्ण अभ्यास म्हणजे सागरी जैवविज्ञान, जैवविविधता. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, सागराभोवतालचे वातावरण व सागरातील जीव यांचा परस्पर संबंध असतो बरं का. सागरात राहणाऱ्या अनेक जीवांचे मृत सांगाडे सागरातच पडून राहतात. मानवी कल्याणासाठी याचा अभ्यास उपयोगी पडतो. सागरी उत्पादनामुळे अन्न पुरवठा होतो. म्हणजे काय कळलं का तुम्हाला? सी फूड, जे बरेच जण खातात. सागराच्या तळाशी विविध प्रकारचे जीव असतात. सागरी पर्यावरण, जीवांची विविधता, सागरी वनस्पती, सागरी प्राणी, सूक्ष्म जंतू, सागरी अन्नचक्र या सगळ्याच्या अभ्यासाने जैवविविधता समजते. पण मुलांनो, याचा अभ्यास आपल्यासारख्या मानवी जीवनाशी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खूप उपयोगी पडतो. तर चला आता बघूया एक छान व्हिडिओ, जैवविविधता म्हणजे काय. हॅलो फ्रेंड्स, मी श्रेया. नचिकेतच्या आजच्या भागापासून आपण पर्यावरण या विषयाशी संबंधित माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचे पृथ्वीवरचे सगळे सजीव आणि निर्जीव घटक, आणि यात सगळ्यात महत्त्वाची आहे ती जैवविविधता. जैवविविधता म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जीवांची विविधता. यात पृथ्वीवरील सर्व प्रकारची प्राणी आणि वनस्पती येतात. सध्या तरी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की ज्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. पृथ्वीवर जेव्हा जीवन सुरू होईल अशा प्रकारचे वातावरण तयार झाले, त्यानंतर हळूहळू उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन होत ही जैवविविधता तयार झाली. लाखो वर्षांपूर्वी जीवनाची निर्मिती ही पाण्यातून झाली आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत आजचा माणूस तयार झाला, आणि याच कारणामुळे आपल्याला पृथ्वीवर जैवविविधता बघायला मिळते. पण मग आजचे समुद्रातले प्राणी आणि वनस्पती कसे असतील? जमिनीवरची जैवविविधता आपण नेहमी बघतो, पण खोल समुद्रातली कशी असेल? समुद्र आपल्याला दिसतो त्यापेक्षा खूप खोल असतो. अगदी हिमालय पर्वत सुद्धा बुडून जाईल त्याच्याही पेक्षा खोल. मग कशा प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी या समुद्रात आढळतात ते आपण आता बघूया. खोल समुद्रामध्ये ज्या वनस्पती आढळतात त्यांना फायटोप्लॅंक्टन किंवा प्लवक असे म्हणतात. ह्या व्यतिरिक्त अल्गी किंवा शैवाल नावाच्या वनस्पती सुद्धा आपल्याला समुद्रामध्ये आढळून येतात. ही झाली समुद्रातली झाडं, म्हणजे ज्या शैवाल वर्गीय असतात त्या अन्न तयार करतात, हिरव्या रंगाच्या असतात आणि अन्न तयार करतात, म्हणूनच यांना समुद्रातली वनस्पती असं म्हटलं जातं. आणि या समुद्रातल्या वनस्पतींवर अगदी सुरुवातीला समुद्रातील काही छोटे प्राणी, अगदी छोटे म्हणजे मायक्रोस्कोप मधून दिसतील इतके छोटे असे झूप्लॅंक्टन्स जगत असतात. म्हणजे हे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. जर तुम्ही समुद्रातलं एक थेंब पाणी आणलं आणि ते तुमच्या शाळेमध्ये जो मायक्रोस्कोप असतो ना त्याच्या खाली बघितलं तर कदाचित हे प्राणी आपल्याला दिसू शकतात. अर्थात तुम्हाला युट्यूबवर म्हणा किंवा इंटरनेटवर म्हणा या संदर्भात भरपूर माहिती अवेलेबल आहे. तर हे असतात ते झूप्लॅंक्टन्स. ह्या व्यतिरिक्त सुद्धा इतर बऱ्याच प्रकारचे मासे, जेलीफिश, ऑक्टोपस सारखे प्राणी आपल्याला समुद्रात बघायला मिळतात. खोल समुद्रामध्ये तसा अंधारच असतो, कारण उन्हाची किरणं असतात सूर्याची ती खालपर्यंत पोहोचू शकत नाही, आणि पाण्याचं खूप प्रेशर खोल समुद्रामध्ये असतं. मग अशा प्रकारच्या वातावरणात काही विशिष्ट प्रकारचेच सजीव जगू शकतात. हा जो समोर दिसतोय हा अँगलर फिश नावाचा मासा आहे. तुम्हाला कदाचित हा मासा माहिती असेल, कारण आईस एज किंवा फाइंडिंग नेमो हा जर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात हा मासा दाखवला होता.
ह्याच्या डोळ्यासमोर किंवा तोंडासमोर जे टॉर्च सारखं दिसतंय ना, ही त्याची खासियत आहे. मी म्हटलं ना की खोल समुद्रात तसा बऱ्यापैकी अंधार असतो. हा जो डोळ्यासमोरचा ह्याचा इस्के नावाचा जो भाग आहे, याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं बॅक्टेरिया असतात, जे अंधारात चमकतात आणि ते चमकून टॉर्च सारखं काम करतात आणि त्या प्रकाशात ह्या माशाला त्याचं अन्न सापडतं. बघितलं कसं विशिष्ट प्रकारचे सजीव ह्या खोल समुद्रामध्ये दडलेले आहेत ते. हा जो आत्ता दिसतोय हा आहे स्टार गेझर. आता तुम्ही म्हणाल खोल समुद्रामध्ये आणि चांदण्या कशा? हा जो मासा आहे हा नेहमी त्याच्या खाली जी समुद्रात वाळू असते तिथे पडलेला असतो आणि डोळे वर आकाशाकडे लावलेले असतात. म्हणजे त्याच्यावरती पाणीच असतं, पण आपण जसं म्हणतो की वर बघतोय तसं. आणि येता जाता जे काही छोटे मासे किंवा कीटक असतील समुद्रातले ते तो खायचं काम करत असतो. हा नेहमी आपल्या पाठीवर पडून वरच्या बाजूला बघत असतो, म्हणून याचं नाव पडलंय स्टार गेझर. हा जो तिसरा चित्रविचित्र फिश दिसतोय ना, ह्याला म्हणतात फ्रॉग फिश. हा आपल्या बेडकांसारख्या जमिनीवरचे बेडूक कसे पुढे पुढे उड्या मारत जातात तसा उड्या मारत चालणारा फिश आहे, म्हणून याचं नाव आहे फ्रॉग फिश. भारतात विविध प्रकारचे समुद्री जीव आढळून येतात आणि त्यातलाच एक अतिशय रेअर किंवा कमी दिसणारा पण खूप महत्वाचा असा डुगॉंग किंवा ज्याला मराठीमध्ये समुद्री गाय म्हटलं जातं असा हा प्राणी. आपल्याकडे गुजरातच्या आजूबाजूला जे गल्फ ऑफ मन्नार आहे किंवा अंदमान आणि निकोबार मधला जो समुद्र आहे तिथे हे समुद्री गायी किंवा डुगॉंग्स आपल्याला बघायला मिळतात. हे जे डुगॉंग असतात ना हे अगदी गायीसारखे असतात, म्हणजे अतिशय लाजाळू असतात आणि ते नेहमी कळपात राहतात. समुद्राखाली किंवा पाण्याखाली ज्या वनस्पती असतात ते खायचं काम हे डुगॉंग करत असतात. ते त्यांचं अन्न आहे. पण एवढंसं अन्न खाऊन सुद्धा ते खूप मोठे असतात आकाराने आणि वजनाने देखील. एका समुद्री डुगॉंगचं वजन जवळजवळ 500 kg असू शकतं. 500 किलो वजनाचा हा डुगॉंग असू शकतो. पण अतिशय शांत आणि अतिशय लाजाळू प्राणी आहे, त्यामुळे खूप कमी आपल्याला हा बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे जे चित्र दिसतात ना ही तुम्हाला थोडीशी ओळखीची वाटतील. तुम्हाला कदाचित पटकन हे कासव वाटेल, पण समुद्रामध्ये जे दिसतात त्यांना समुद्री कासवे म्हणतात. आणि गोड्या पाण्यात म्हणजे नदी तलाव अशा गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर जे दिसतात ती झाली आपली नॉर्मल टॉर्टॉइज किंवा कासव. सो समुद्री कासव टर्टल्स आणि जमिनीवर जे असतं कासव टॉर्टॉइज ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ही जी समुद्री कासवे असतात ती तशी आकाराने लहान असतात आणि जमिनीवरचे जे टॉर्टॉइज असतात ते खूप मोठे असू शकतात. समुद्री कासवांमध्ये तुम्हाला जो समोर दिसतोय आता त्या कासवांमध्ये पुढचे आणि मागचे जे पाय असतात ते थोडेसे असे पॅडल सारखे आपल्याला स्विमिंग करताना उपयोगी पडतील अशा प्रकारे त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. पहिलं आपण जे जमिनीवरचं कासव बघतो त्याच्यामध्ये पॅडल सारखे पाय त्याचे नसतात. आपल्याला माहिती आहे की नॉर्मल जे जमिनीवरचं कासव आहे ते त्याचं डोकं आणि शेपूट पूर्णपणे त्याच्या कवचाखाली झाकून घेऊ शकतं, पण समुद्री कासवाला मात्र तेवढा ॲडव्हान्टेज नसतो. त्याचं डोकं थोडंसंच तो आतमध्ये श्रिंक करू शकतो. आपल्याला जी दिसली ती होती ग्रीन सी टर्टल, हॉक्सबिल टर्टल आणि लेदरबॅक टर्टल्स. ही सगळी कासवं परत एकदा एंडेंजर्ड म्हणजे अतिशय महत्वाची पण कमी दिसणारी अशा कॅटेगरीमध्ये येतात. आणि ह्यांची आता पुढे कन्झर्वेशन व्हावं, त्यांच्यात वाढ व्हावी म्हणून आपले गव्हर्नमेंट प्रयत्न करीत आहे. समुद्राखालची ही अतिशय न्यारी दुनिया
आपल्याला स्कुबा डायव्हिंग किंवा डीप सी डायव्हिंग ह्याच प्रकाराने बघायला मिळते. पुढे तुम्ही कधी गेलात तर नक्की याचा अनुभव घ्या. कसं वाटलं मागचा प्रोग्राम? आम्हाला नक्की कळवा. आणि आता तुमच्यासाठी एक छोटं टास्क. आज आपण खोल समुद्रातल्या प्राण्यांविषयी आणि वनस्पतींविषयी बोललो. मी न सांगितलेला पण भारतात आढळणारा असा एखादा समुद्रातील जीव तुम्ही आम्हाला कळवायचा आहे. त्याची माहिती तुम्ही आम्हाला कळवायची आहे. सांगाल ना मग नक्की? चालेल, मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन पर्यावरणाविषयी रंजक माहिती घेऊन. चला आता शांती मंत्र म्हणूया. तयार आहात ना? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. कार्यक्रमाची सांगता आपण केंद्र प्रार्थनेने करूया. प्रत्येकाने उभं राहायचं आहे बरं का. प्रार्थनेचा तो मान आणि आदर आहे. जय जय परमात्मन् संस्मरामो वयं त्वां निज परमहितार्थं कर्मयोगैकनिष्ठाः इह जगति सदा नस्त्यागसेवात्मबोधैः भवतु विहतविघ्ना ध्येयमार्गानुयात्रा. वयं सुपुत्रा अमृतस्य नूनं तवैव कार्यार्थमिहोपजाताः. निष्कामबुद्ध्यात्तविपन्नसेवा विभो तवाराधनमस्मदीयं. प्रभो देहि देहे बलं धैर्यमन्तः सदाचारमादर्शभूतं विचारं यदस्माभिरङ्गीकृतं पुण्यकार्यं तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु. जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्. इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यताम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.